नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मोफत 3 गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत. ही योजना सुरू झालेली आहे. आता या संदर्भातला जो जी-आर आहे तो जी-आर सुद्धा आता आलेला आहे. कोणत्या कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे, कोण नक्की यासाठी पात्र आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करून ठेवा. आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा 30 जुलै 2024चा हा जी-आर आहे, शासन निर्णय आहे. काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली आणि सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या साहाय्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेले काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवितात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे आणि याचाच विचार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25च्या वार्षिक अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता ही योजना कोणाला आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा ही योजना आहे आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असतील त्यांना सुद्धा ही योजना लागू आहे. तर यांना सर्वांना या कुटुंबातील सर्वांना इथे ही योजना लागू आहे. त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. काय शासन निर्णय आहेत ते समजून घ्या. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थी आहेत आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र जे काही लाभार्थी होतील अशा सर्व कुटुंबांना वार्षिक म्हणजेच वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. आता लक्षात ठेवा कोण पात्र आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे कोणी लाभार्थी महिला असतील त्या पात्र आहेत आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता मिळेल जे पात्र ठरतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा त्यांना सुद्धा हे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तसेच यासाठी पहा लाभार्थ्याची पात्रता इथे दिलेली आहे. आता काय काय पात्र कोणत्या महिला पात्र आहेत कोण पात्र आहेत ते समजून घ्या. तर लाभार्थ्याची पात्रता आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणं आवश्यक आहे. म्हणजेच जर तुम्हाला कुटुंबात लाभ घ्यायचा असेल तर महिलांच्या नावावरती गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे. दुसरं पहा सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गतचे जे काही 52 लाख लाभार्थी आहेत ते सुद्धा पात्र आहेत आणि तसेच त्यासोबत तिसरं पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही पात्र असतील लाभार्थी ज्यांचे अर्ज मंजूर होतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा इथं या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. तसेच चौथं पहा एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी योजनेसाठी पात्र राहील. तुमच्या कुटुंबात जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये फक्त एकच गॅस सिलेंडर तुम्हाला देण्यात येणार आहे. रेशन कार्डमध्ये एकच लाभार्थी इथे
जे गॅस सिलेंडर आहे तो घेऊ शकतो. वर्षाला 3 एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी घेऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 5वं पहा, सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅमचा जो काही गॅस सिलेंडर जोडणी आहे, त्याच गॅसधारकांना अनुदेय राहणार आहे. अशा प्रकारची ही पात्रता आहे. नीट समजून घेतली असेल तर व्यवस्थित तुम्हाला समजेल. आता योजनेची जी काही कार्यपद्धती आहे ते दिलेली आहे. आता पहिली जी योजनेची कार्यपद्धती आहे ती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आहेत. आता जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत येतात त्यांच्यासाठी काय काय आहे ते अगोदर समजून घेऊयात आणि त्यानंतर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येतात त्यांच्यासाठी काय पात्रता आहे, ते कार्यपद्धती काय आहे ते समजून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल की कशा पद्धतीने आम्हाला गॅस मिळेल, तर त्यांनी इथे पहिला पॉईंट सांगितलाय. पहा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांकडे गॅस सिलेंडर नियमितपणे वितरित जे करतं ते कोण करतं, तर तेल कंपन्या करतात आणि त्या तेल कंपन्यामार्फतच हे जे काही 3 मोफत सिलेंडर आहेत ते वितरित करण्यात येणार आहे. हा पहिला पॉईंट झाला. त्यानंतर सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जी काही गॅस सिलेंडरची संपूर्ण किंमत आहे ती ₹830 आहे. ती ग्राहकाकडून घेतली जाते आणि केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जी काही देणारी रक्कम आहे ती ₹300 सबसिडीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि त्याच धर्तीवरती तेल कंपन्यांनी जे काही राज्य शासनाकडून घ्यायची अंदाजे रक्कम जी राहील ती ₹530 राहणार आहे आणि बँक खात्यात ती पैसे जमा करणार आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे असेल तुम्ही तर ₹530 तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि ₹530 तुम्हाला जे काही सरकार आहे ते बँक खात्यामध्ये जमा करणार आहे आणि तेल कंपन्या आहेत त्या तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावी असं सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे जे काही कंपन्या असतील, HP असेल, गॅसच्या जे काही कंपन्या आहेत, भारत गॅस असेल, त्या सर्व कंपन्या यादी प्रसिद्ध करतील. तसेच इथे पहा, सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. म्हणजे जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडाफार किमतीत फरक असू शकतो आणि जी काही प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम आहे ती कंपनीला सरकार देणार आहे. त्यानंतर शिधा वाटप असेल, संचार नागरी पुरवठा तसेच संपूर्ण जिल्हा पुरवठा अधिकारी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांची वितरित केलेल्या सिलेंडरची जी काही प्रमाणित यादी असेल ती इथे सरकारकडे द्यावी लागणार आहे. अशा प्रकारची ही झाले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही कार्यपद्धती आहे ते पाहून घ्या. तर पहिला पॉईंट आहे, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ते पात्र लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा जे काही गॅस सिलेंडर मिळणार आहे ते कंपन्यामार्फतच देण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जे पैसे आहेत ते DBT मार्फत जमा होणार आहेत. आता दुसरं पहा, सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी देण्यात येणार नाही. तसेच पुढे पहा, समिती जी आहेत त्या आहेत जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर लाभार्थ्यांचे कुटुंब निश्चित करणे असेल, द्विरिक्ती होणार नाही, लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण अंतिम यादी असेल, आधार संलग्न बँक ग्राहक क्रमांक निश्चित करणे, अशा प्रकारची हे आहे. म्हणजे याचा लाभ जो आहे तो रेशन कार्डनुसार भेटणार आहे. लक्षात ठेवा, रेशन कार्डनुसार याचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा एक मी पॉईंट बघितला तर पहा इथे हा पॉईंट, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. म्हणजे लाभार्थ्यांना आपल्याला जे ते अगोदर इथे पैसे द्यावे लागणार आहेत. अंदाजे ₹830 जरी असले तर ते प्रति सिलेंडर द्यायचे आहेत आणि त्यानंतर पहा इथे दिलेलं आहे त्यांनी, जी काही बँक खात्यामध्ये रक्कम जी आहे ते सरकारमार्फत DBT मार्फत द्वारे जमा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे काही समिती आहेत त्या इथे त्यांनी दिलेले आहेत. कोण कोण यासाठी महाआयटी असेल ते काम करणार आहेत त्यांच्या, अशा प्रकारे हे योजना आहे. आणि या शासनाच्या निर्णयानुसार 1 जुलै पहा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, 1 जुलै 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 1 जुलै 2024 रोजी पात्र लाभार्थी असतील त्यांनाच याचा लाभ देण्यात येईल. नाहीतर काही जण काय करतील, आत्ता सुरुवात करतील, त्यांचं गॅस वगैरे जोडणी घेतील किंवा काय, तर त्यांना लाभ नाही. जे 1 जुलै 2024 रोजी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच दिनांक 1 जुलै 2024 रोजी विभक्त केलेला, म्हणजे काय होतं, रेशन कार्ड वगैरे विभक्त करायला आता बघतील लोकं, रेशन कार्ड वेगळं करायला बघतील, तर तिथे पहा एक पॉईंट दिलेला आहे. आत्ता जर तुम्ही 1 जुलै 2024 रोजीपर्यंत जेवढे काही शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना यामध्ये पात्र ठरणार आहेत. रोजी नंतरचे जर असतील, 1 जुलै 2024 नंतर जर
कुणी याच्यामध्ये काही विभक्त केलं रेशन कार्ड तर त्यांना लाभ मिळणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा जी-आर आलेला आहे. जी-आर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.